हॅलो. थँक्यू सो मच श्रवण सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन मॅच आपल्या समोर येते. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत खरं तर पाहायला मिळते. ती म्हणजेच एका बाजूला आपण पाहता टीम गावदेवी खांडपे त्यांच्या विरोधात जय महाराष्ट्र धामणगाव या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. खरं तर मागचीच मॅच आपण पाहिली ती म्हणजेच जय हनुमान खोने विपक्ष आणि गावदेवी दादू जपाडा या दोन संघाच्या दरम्यान मात्र ती मॅच पाहायला मिळाली आहे. परंतु आता नेक्स्ट मॅच आपण पाहता ती म्हणजे जय महाराष्ट्र धामणगाव विरुद्ध गावदेवी खांडपे दोन्ही संघांना देऊया या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बहुत टीम. 4 षटकांचा सामना आहे. खरं तर 4 षटकांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली दाबासिंगी उभारावी लागेल मैदानाच्या आत. येस, मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका फसला होता परंतु खेळाडू जरूर पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला प्रयत्न चांगले झाले. खरं तर रनिंग कॅच होती, कठीण होती. प्रयत्न चांगले केले. प्रयत्न प्रामाणिक असेल तर यशाला हे पर्याय नसतो. खरं तर या ठिकाणी आपण पाहतात कॅच जरूर ड्रॉप झाली परंतु जवळजवळ 4 धावा वाचवल्या गेल्यात. चांगली फिल्डिंग. असं वाटलं होतं की बॉल आता वंडरलॅन्डच्या पलीकडे जातोय की का, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी जमा केल्यात बॅटर हरीशनं. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी हा चेंडू फुललेला आहे परंतु पंचांचा इशारा आता जातोय येतोय की आता हा बॉल नो आहे. पंच नो बॉल ना. येस, पंचांचा डिसिजन जो असेल तो अंतिम असेल. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा सुद्धा नो बॉल या ठिकाणी मात्र पंचांनी दिलंय. नो बॉल आहे त्यामुळे लक्ष असू द्या. जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. नो बॉल वरती आलाय चौकार आणि आता चौकारच्या तब्बल 9+4 5 धावा धाव फलकावरती आता ऍड होत आहेत आणि संघाची टोटल. यस पंच, षटकार. कारण की पंचांना विनंती असेल आपण इशारा पोहोचवायचा या ठिकाणी षटकाराला म्हणजे तब्बल या चेंडूवरती 7 धावा आता ऍड केल्या जातील. संघाची टोटल जाऊन पोहोचते 9 या धाव फलकावरती. सुरुवात थोडी खराब म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाची सुरुवात दमदार पाहायला मिळते. फ्री हिटचा हा बॉल. यॉर्क लाईनचा हा चेंडू खरं तर खोदून काढलाय परंतु रनआउटची संधी डायरेक्ट हिट झालं. यस, रनआउट या ठिकाणी केलं जातंय. गरज होती का धाव घेण्याची. फ्री हिटचा हा चेंडू होता परंतु या ठिकाणी रन घेण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि रनआउटच्या माध्यमातून आता परतावं लागेल. ज्या खेळाडूनं खरं तर षटकार खेचला होता हरेश आणि हरेशला आता परतावं लागेल पवेलियन मध्ये फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर सर्व संघांना आम्ही विनंती करू नक्कीच शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे आपण हे पंचपदात मात्र पंचांसोबत कोणताच संघ वादावाद करणार नाहीये ह्याच्यात देखील लक्ष असू द्या. जर का आपण वादावाद कराल तर नक्कीच जे काय पेनल्टी असेल ती तुम्हाला मान्य करावी लागेल. तर त्याच दरम्यान निखिल तारे आणि अल्केश पाटील या दोघांसाठी मात्र प्रत्येकी लगातार 3 षटकारास 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाईल. सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाईल परंतु त्यासाठी तुम्हाला 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचावे लागतील. गेम ऑन.
गुडलँड स्पॉट, फटका फसलाय, झेलची संधी आहे. कवचा खेळाडू आहे त्या ठिकाणी, चुका होणार नाहीयेत आणि आता मात्र या ठिकाणी लगातार विकेटचा सिलसिला सुरू आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आत. थँक्यू. विकेट आलाय. आता मात्र गोलंदाज पूर्णपणे कमबॅक करतोय मैदानाच्या आत. राजेश जरी सुरुवातीला नो बॉल आले, धावा आल्या, परंतु तदनंतरचा कमबॅक सुरेख राहिला. आता मात्र लगातार 2 धक्के लागले गेलेत गावदेवी खांडपे संघाला. तब्बल आतापर्यंत 9 धावा आणि 9व्या धावा संख्येवरती तब्बल 2 धक्के लागले गेलेत. प्रेमनाथ नवीन बॅटर. ओव्हरपिच बॉल आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थर्ट्या सर्कलमध्ये भरपूर चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा करायचा होता. याच खेळाडूनं मात्र एक रनआउट देखील केलंय आणि नक्की चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट दिलं होतं, परंतु आता निशाणा चुकीचा आलाय. सिंगलच्या मदतीने 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉल फेकले गेलेत. अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच सातत्यानं आम्हाला आमचे साथी स्कोरर दीपक पाटील आम्हाला चांगली माहिती देत आहेत, त्यांचं स्वागत. फटका सुंदर आहे, स्वीप केलाय, व्हॉट अ शॉट, परंतु डीप मध्ये. या फटक्यासाठी खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, वेल फिल्डिंग त्या ठिकाणी, परंतु एकच धाव. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचते आहे ती 11 या धाव फलकावरती. डबल विजिट अर्थात डबल अंकांमध्ये धाबासिंग जाऊन पोहोचते. 11 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक. खूप चांगल्या रीतीनं गोलंदाजी करत असताना कमबॅक चांगलं झालंय. कट केलाय, फटका सुंदर आहे, गॅप मध्ये बॉल ढकललाय. आउटफील्ड फास्ट आहे. खरं तर घरच्या मैदानावर ते खेळत असताना फलंदाज प्रेमनाथला पाहता खरं तर खूप चांगला स्ट्रोक. बॉल चला सरळ पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे 4 धाबा. अप अँड डाऊन जर राहिलाय, कारण जर पहिल्या ओव्हरमध्ये धावाही आल्या, चौकाराला षटकाराला नो बॉल सुद्धा पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळालं, परंतु तदनंतर पहिल्या ओव्हरचा खेळीचा समाप्तीनंतर धावा फलकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 गडी मात्र बाद झालेले आहेत. अर्थात दोन्ही सलामीचे फलंदाज आता गारात झालेत. संपूर्ण जबाबदारी निखिल आणि प्रेमनाथ वरती आलेली आहे. तर नेक्स्ट मॅच कबाड बी विरुद्ध जय हनुमान खुनी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या व्यासपीठावरती. आणि या मॅचच्या अगदी पुढील सर्व सामने हे 3 षटकांचे असतील. नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. परंतु हा सामना 4 षटकांचा आहे. फटका सुंदर आहे, बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. सुंदर फटका, धावा देखील चांगल्या मिळतील. षटकार. षटकार ठोकला मैदानाच्या आत. फलंदाज निखिलनं लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले. तर
₹1000 कॅश प्राइज. परंतु या ठिकाणी संधी आली होती, लॉलीपॉप संधी होती. खरं तर सोप्या पद्धतीनं रनआउट करण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी आपण पाहता दिवसा ढवळी मात्र या ठिकाणी धावा चोरण्याचं काम आता केलं जातंय. पंच बॅटकट आहे ना? येस. या ठिकाणी अजून एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होते. अवे फ्रॉम द बॉडी, परंतु ओव्हर पिच बॉल होता. कवसला खेळले असते तर नक्कीच चांगल्या धाबा देखील मिळाल्या असत्या, परंतु हा चेंडू डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल मात्र धाबांना रोख जाऊन नक्कीच धाबांना थांबून जाईल. धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावफलकावरती 20 धावा, परंतु या ठिकाणी हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर सातत्यानं कमबॅक करण्याचं काम सुरुवातीच्या चेंडूंमध्ये जर धावा येतात, परंतु शेवट मात्र चांगल्या रीतीनं केले जाते गोलंदाजांच्या वतीने. त्याच दरम्यान आदित्य पाटील आणि हंसराज तारे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. स्वर्गीय शुक्रिया जिप्रिया हजारे चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सुंदर फटका, स्क्वेअर कट, लाजवाब बॉल चालला सरळ डीप कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीला दणदण करत सीमापार 4 धावा. थँक्यू डीजे. या ठिकाणी फटका सुंदर आहे, अगदी ऑन साइडला मात्र ढकललाय. डीप आपण पाहता खेळाडू पोहोचतायत, बॉलला येतील, उचलतील, फेकते. तत्पूर्वी 2 धावा इथनं वेगानं कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 2 गडी बाद 28 धावा धावफलकावरती. म्हणजे सुरुवात या ठिकाणी भरपूर चांगली झाली आहे. विकेटही येतात, परंतु दुसऱ्या बाजूनं धावा सुद्धा पाहायला मिळाल्यात. डीजे. खरं तर या खेळाडूची ही चर्चा आहे आजच्या दिवसभरामध्ये, कारण की भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची नक्कीच वर्णी लागली जाते, कारण की सातत्यानं ओपन क्रिकेट खेळलं जाते याही खेळाडूच्या माध्यमातून. मग बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो, दोन्ही बाजूने तो काम करतो. आता आपल्या टीमसाठी आपण पाहतायत षटक क्रमांक 30 घेऊन आलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहता टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेताना हा चेंडू पंतांचा इशारा आलाय की हा खराब चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. या अभांतरच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती. खरं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी आपण बघा, खरं तर भरपूर चांगले सामने पाहायला मिळाले. रिव्हर्सचा फटका जरूर खेळला होता, परंतु या ठिकाणी तब्बल 2 धावा कंप्लीट करतायत. जर का वेगानं खेळाडू आले असते चेंडूवरती तर नक्कीच रनआउट देखील केला असता, परंतु तदनंतर पाहिलं तर थोडासा लेझी झाले आणि तदनंतर या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अगदी सिंगल डबलच्या जोरावरती आता धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. तब्बल 31. 31 धावा.
भावेश गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्क मध्ये सध्या तरी आपण पाहता पहिलाच बॉल फेकी करत असताना आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल वाईट चालला परंतु तदनंतर 2 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे इनसाइड आउटचे एज आणि तदनंतर आपण पाहता खेळाडू मात्र स्वतः क्रीज सोडतात. माहिती आहे बॅटचे एज आहे आणि इष्टांच्या मागे खूप चांगला कॅच मात्र कॅरी केला. इथनं अजून एक धक्का लागतोय टीम गावदेवी खाडपे संघाला फलंदाज बाद. तर नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जय हनुमान खोणी संघाचे कॅप्टन आले. तर मित कवाड बी संघाचे कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. कुणाल आपण पाहता खरं तर भावेशनं पहिली विकेट मात्र या ठिकाणी मिळवली आपल्या नावावरती. अगदी दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. ओव्हर बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची संधी, बॅटचा टॉप एंड परंतु आता इथनं अजून एक झेल कॅरी केला जातोय. अजून एक विकेटचा पतन, लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय गावदेवी खांडपे संघाला फलंदाज बाद. थँक यू. या उर्वरित चेंडूंचा विचार केला तर याही षटकातील तीन चेंडू शिल्लक आहेत प्लस अजून एक पुढचा विकेट आहे. अजून एक पुढचा षटक शिल्लक आहे परंतु त्या प्रत्येक आता चेंडूंवरती चांगल्या धावा उभाराव्या लागतील. या संघाच्या विरोधात खेळत असताना 50च्या पलीकडे धावसंख्या न्यावी लागेल. फुलरलेनचा हा चेंडू ऑन साईडला टॅप केलाय. खरं तर विकेट अटॅकच्या उंबड्यावरती गोलंदाज आले होते. इथं पण पाहतात खरं तर हा फुलरलेनचा चेंडू होता. मिश्रण थोडं कमी केलं या चेंडूवरती, वेग कमी केला गेला आणि त्या कारणास्तव आपण पाहता बॅटरचा जजमेंट थोडासा चुकीचा राहिला आहे आणि तदनंतर या चेंडूवरती एक धाव मात्र पाहायला मिळते. 32 धावा धाव फलकावरती स्ट्राईकवरती आपण पाहता खेळाडू प्रेमनाथ त्याच्या बॅटपदनं आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात आणि अजून चांगल्या धावा येतील. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलाय, सुंदर फटका आहे. बॉल मात्र मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट, धमाका, षटकार कडे जाई. या ठिकाणी डीजे मास्टर आपण नाही झुकले परंतु गोलंदाज झुकलाय. बॉलिंग लाईन चुकीची ठीक फेकली मैदानाच्या आत, फुल टॉस वरती षटकार खेचलाय. खरं तर मैदानाच्या आत आपण पाहतात प्रेमनाथच्या बॅटपदनं षटकार आलाय. पाहता पाहता अजूनही षटक क्रमांक 3 अजूनही सुरू आहे. या षटकाचा विचार केला तर अजून एक चेंडू शिल्लक असेल आणि नक्कीच भावेशला मात्र या ठिकाणी आता कमबॅक करावं लागेल कारण की समोर प्रेमनाथ आता लयमध्ये दिसतोय. तर चला जास्त वेळ आपण घेऊ नका. नक्कीच आता दोन्ही बंधू क्रीज वरती पाहायला मिळतात. खरं तर प्रेमनाथ आणि पंकज खरं तर हे दोन सख्खे बंधू आहेत. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. दोन बंधूंची जोडी तर बॉलची मागणी होती मैदानामध्ये. बॉल पुरवायचे आहेत.
तर चला मॅच स्टार्ट करायची आहे. मॅचचा रिदम आपण तोडू नका. दोन्ही टीम चला मॅच आपण स्टार्ट करायचं आहे. बॉल देखील आता पुरवले गेलेत मैदानामध्ये. मॅचला सुरुवात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. भावेशला पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल मात्र तो डिलिव्हर करेल, परंतु या बॉलवरती किती धाबा येणार आता मध्ये दिसतोय फलंदाज प्रेमनाथ. अजून एक फुल टॉस फ्लिक केला. सुंदर फटका आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. हो वॉट अ फिल्डिंग. सुपरमॅन फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी उडी मारत असताना बॉलला एका हातामध्ये गॅदर केलं आणि त्यानंतर बॉलला अडवलं गेलं. एकच धाब या चेंडूवरती मिळेल. खरं तर शेवटच्या चेंडूवरती एकदा बंकित करत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे फलंदाज प्रेमनाथनं. षटक क्रमांक 30 संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचले 39. 39 धाबा. तर चला जास्त वेळ घेऊ नका. टीम जय महाराष्ट्र धामणगाव टीम विनंती असेल, चला पंचांना विनंती असेल, आपण संघांना ताकीद द्यायची आहे. तर मॅचला सुरुवात आपण करूयात. शेवटचे आणि अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. बॉलर श्रीनाथला पाहता. खरं तर श्रीनाथ बॅटिंग करण्यासाठी देखील ओपनिंग साठी येतात आणि त्याच श्रीनाथला आपण पाहता बॉलिंग मार्क वरती. आता शेवटचे षटक फेकी करत असताना तर त्याला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. जय महाराष्ट्र धामणगाव टीम विनंती असेल, आपण जास्त वेळ घेऊ नका. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कट केलाय. गलीमधून बॉल चला सरळ डीप मध्ये. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी आपण पाहता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे दाखवून देतोय फलंदाज प्रेमनाथ आणि त्याच्या बॅट बदलून येतोय हा चौकार. प्रेमासाठी मी काय पण करायला तयार. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. थँक्यू. चौकार आलाय. शेवटच्या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने केली. खरं तर 4 छान लावण्याचं काम आता हात चौकार करून जातोय. यॉर्क लाईनचा हा चेंडू अगदी बॅटरच्या प्रॉपिंग क्रीज मध्ये टप्पा घेतला या चेंडूनं. यॉर्कर लेंथ पाहायला मिळतोय. खरं तर खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटरना जरूर केला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना अगदी पहिल्या बॉलवरती ऍक्शन, परंतु तदनंतर या बॉलवरती रिॲक्शन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा चेंडू, परंतु आता बॅटचे लिडिंग एज, परंतु डायरेक्ट हिट घेतलंय. रनची संधी, परंतु रनआउट देखील या ठिकाणी केलं जाईल. आता परतावा लागेल छोटू बंधूला, अर्थातच पंकजला परतावा लागेल. अगदी मोठ्या भावासाठी सेक्रिफाईस सध्या केलं जात आहे. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात पंकज बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आत नितेश आपण पाहता. खरं तर संघाची आता रणनीती स्पष्टपणे दिसते की या षटकातील सर्व चेंडू मितमने प्रेमनाथला खेळण्यासाठी असं काहीतरी कानमंत्र दिलं असेल, परंतु तसं नाहीये. या चेंडूवरती एकदा वाली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या 45. 45 धाबा धाव फलकापर्यंत आतापर्यंत लगावली गेली आहे. म्हणजेच आतापर्यंत सन्मानजनक धाबा संख्या उभारली गेली आहे. गावदेवी क्रिकेट संघ खांडपे या संघाच्या वतीने. पिच बॉल फटका सुंदर आहे. ऑन साइडला उडवलाय. मैदानाच्या आत गेल्या पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देतोय नितेशच्या बॅट मधनं
षटकार. थँक्यू नितेश. मैदानाच्या आत गेल्या गेल्या खरं तर जय महाराष्ट्र धामणगाव संघाला आपल्या नावाचा परिचय देतोय आणि षटकारानंतर आपण पाहता खरं तर संघाची धावसंख्या 51 धावसंख्या म्हणजेच 50 अप संघाचं अर्धशतक. आणि खरं तर आज नितेश यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच भावाचा आज खास दिवस, आज वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजून एक वेळा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक या ठिकाणी 34 संपलंय. पहिला सत्र आता इथे संपलंय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी खांडपे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 51. 51 धावा आणि 52 धावसंख्येचं टार्गेट उभा केलंय जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या विरोधात. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल टीम मित 11 कवाड बी विरुद्ध जय हनुमान खोनी. तर या ठिकाणी आपण आदित्य पाटील आणि हंसराज तारे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या दोन्ही टीमचे कॅप्टनी आलेले आहेत. तर दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. तर या श्रवण तुम्हाला तर या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. खरं तर दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. टेलरचा कॉल या ठिकाणी केलाय टीम जय हनुमान खोनी टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला या ठिकाणी कवाड बी या संघाच्या कॅप्टननं. खरं तर पुढील सामना हा 3 षटकांचा असेल. तर टॉस जिंकलाय, आपला निर्णय काय असणार आहे? शतरक्षण करायचं आहे. मग 3 ओव्हरचा सामना आहे. खरं तर समोरचा संघ देखील चांगला आहे. पहिला सामना त्याही संघाने जिंकलाय, त्यांची मॅच आपण पाहिली असेल. परंतु आता समोरच्या टीमला या 3 षटकांमध्ये तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 25 ते 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 25 ते 30. खरं तर पहिली मॅच देखील आम्ही तुमची पहिली बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. परंतु आता या मॅच मध्ये खरं तर तो कोणत्या खेळाडूकडनं अपेक्षा करशील? किरण कडनं आणि वैभव कडनं. खरं तर हे 2 प्रमुख तुमचे गोलंदाज आहेत. परंतु बॅटिंग करत असताना मात्र आता कोणत्या खेळाडूकडनं तो बॅटिंगची खरं तर चांगली अपेक्षा करशील? धीरज आणि विशाल. खरं तर चांगली तुमची लढत होईल यातील मात्र शंका नसेल. आणि खरं तर तुला देखील पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तर आपण जाऊयात जय हनुमान खोनी टीमच्या कॅप्टनकडे. जर आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? शतरक्षण. परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करायचे. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरमध्ये तुम्ही किती धावसंख्येचा टार्गेट उभारण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त. परंतु आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना तो कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा असतील? संपूर्ण टीमकडून. परंतु समोरचा संघ देखील चांगला आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि खरं तर नेक्स्ट मॅच देखील या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय कवाड बी संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि या धावत्या विवरणचा या चालू मॅचचा आपण नक्कीच आनंद घेऊयात. तर चला फिल्डिंग लावायची आहे. गावदेवी खांडपे संघ जास्त वेळ आपण घेऊ नका विनंती असेल. आणि लगेचच आपण मॅचला सुरू करणार आहोत. तर मॅच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. दोन्ही संघांना देऊया त्या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. नुकताच टॉस देखील कंप्लीट केलाय. टॉस बॉक्स मध्ये हजारे परिवारच्या वतीने आपण पाहता हे टॉस बॉक्स, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आता जाऊन झालो आपण. खरं तर आणि आता आपण या ठिकाणी आपण जॉईन होऊयात. जय बजरंग खांडपे समालोचक कक्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करूया. जाऊया माझ्या दिशेने. तिथे समीकरण 24 बॉल मध्ये आता 52 धावसंख्येचा टार्गेट
चेस करायचा आहे विपक्ष संघ अर्थातच जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. गेम ऑन. दोन्ही संघांना या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला षटक गोलंदाज ओमकार. खरं तर या ओमकारनं आज आम्हाला संपूर्ण दिवसात चांगला पाठिंबा दिलाय. खरं तर समालोचकांचा पाठीचा कणा म्हणजेच आमचे साथी स्कोरर आता बॉलिंग मार्क वरती येत आहेत. नक्कीच त्यांना देखील या मॅचसाठी शुभेच्छा असतील. गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवण्याची क्षमता या ठिकाणी कॅच कॅरी केली आहे आणि पहिल्याच बॉल वरती पहिली शिकार ओमकारच्या नावावरती फलंदाज बाद. थँक्यू. खरं तर पहिला विकेट आल्यानंतर नक्कीच मी तर म्हणेन जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या मनामध्ये आता झापक झुपक व्हायला सुरुवात झाली असेल. कारण की पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट आलाय. खरं तर ओमकारनं चांगली सुरुवात करून दी आपल्या टीमला. जेव्हा जेव्हा गोलंदाज पहिल्या बॉलवरती विकेट कॅरी करतो तेव्हा तेव्हा नक्कीच पूर्ण टीमचा पाठबळ त्या खेळाडूला मिळतं. खरं तर ओमकारनं पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करून दिलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती श्रीनाथला पाहता. ओव्हर पिच बॉल जबल जबल 5 ते 6 खेळाडूंना मात्र लाऊड अपील केली आहे. परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी नॉट आउटचा आलाय. अगदी लिडिंग असं वाटलं होतं परंतु तसं नाहीये या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी जवळपास पंचांना गुमराह करण्याचं काम संपूर्ण टीमला केलं का काय. अगदी घरच्या मैदानावरती खेळत असताना आपण पाहता गावदेवी खांडपे संघाला खरं तर चांगली या ठिकाणी रणनीती पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. अगदी डीजे प्रथमेश देखील आता आमच्या समेत जॉईन झाले. त्यांचंही स्वागत. यॉकलाईनचा हा चेंडू खरं राऊंड साईडला खोदून काढला. फटका सुंदर आहे परंतु मिड ऑनला खेळाडू पोहोचतायत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी पाहिलं तर या चेंडूवरती 2 धाबा. अगदी पहिल्या या धाबांसाठी खरं तर संघर्ष करावा लागलाय. बॅटिंग करत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघाला. तीन बॉल 2 धाबा खर्च करत असताना गोलंदाज ओमकारला पाहता. खरं तर बॉलिंग ऍक्शन आपण पाहिली तर अगदी भारतीय संघातील आपण पाहतात जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्या प्रकारचा बॉलिंग ऍक्शन आहे. पुन्हा एकदा यॉर्कलाईनचा हा चेंडू खरं तर सातत्याने मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय ओमकार. खरं तर वेगावरती तेवढं नियंत्रण आहे. कंट्रोल गोलंदाजी सध्या केली जाते. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. खरं तर सुरुवात थोडीशी खराब म्हणावी लागेल जय महाराष्ट्र धामणगाव या संघाच्या वतीनं. स्ट्राईक वरती आपण पाहतो सलामीचा खेळाडू सतीश. तब्बल 52 धाबा संख्येचा टार्गेट चेस करायचा आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर बॉडीचा वेध घेतोय. या ठिकाणी आपण पाहता स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचतायत. या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. खरं तर संघर्षमय फटके मैदानाच्या आत खेळावे लागतील. 24 बॉल मध्ये 52 धाबा संख्येची गरज. आतापर्यंत धाबा संख्येचा विचार केला तर 3 धाबा आहेत. शेवटचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फटका सुंदर आहे. बॉलला फेकून दिला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरचा शेवट मात्र गोड केलाय फलंदाज सतीशच्या बॅटमधनं. षटकार.
थँक्यू. त्याच दरम्यान उद्धव पाटील आणि सुभाष तारे या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपण यायचं आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्या दरम्यान अक्षयदादा पाटील आणि राहुल पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपणही यायचं व्यासपीठावरती. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्या दरम्यान रामदादा पाटील यांनाही विनंती असेल आपण सुद्धा यायचं व्यासपीठावरती. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धा आपल्या आणि नक्कीच आपुलकीने नक्कीच आम्ही तुम्हाला बोलवतोय. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही मनस्वी स्वागत करतोय. जाऊया माझ्या दिशेने षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती प्रेमनाथला पाहता. याच प्रेमनाथनं खरं तर बॅटिंग करत असताना आपल्या नावाचा परिचय आपल्या नावाची ओळख मैदानाच्या आत दिली. आता गोलंदाजी करत असताना संघानं मात्र इन्व्हाइट केलं या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी. बॅटिंग करत असताना तब्बल 24 धावा या खेळाडूनं बनवल्या. आता गोलंदाजी करत असताना खरं तर कंजूस गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी खरं तर. परंतु दुसऱ्या बाजूनं जय महाराष्ट्र धामणगाव संघ देखील कमी नाहीये. या टीमनं मागील मॅच मध्ये खरं तर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कमी धावा जरूर बनवल्या होत्या, परंतु तदनंतर धावांचा पाऊस नक्कीच या टीम कडून पाहायला मिळालं होतं. याही टीमनं मागील मॅच मध्ये 50 धावा बनवल्या होत्या. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केला, फटका सुंदर आहे, परंतु मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. फ्लिल या ठिकाणी थोडीशी फिल्डिंग चुकीची पाहायला मिळाली. अर्थातच थोडी मिस फील्ड आणि लगेचच दुसरी ही धाव इथनं कंप्लीट पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जेव्हा तुम्ही चुका करता तेव्हा समोरचा संघ लगेचच त्या चुकांवरती फायदा उचलण्यासाठी सज्ज होतो. जिथे एक धाव होती तिथे थोडी मिस फील्ड आणि लगेचच दुसरी ही धाव कंप्लीट होते. म्हणजे क्रिकेट किती फास्ट झालंय मित्रांनो. अजून 2 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. भन्नाट वेगानं हा चेंडू मात्र फेकलाय. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा आलाय. अर्थात जवळ वाईड यॉर्कर हा चेंडू केलाय. बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते. जेव्हा तुमच्याकडे टार्गेट कमी असतं तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते, परंतु या ठिकाणी टार्गेट पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्या आहे. या ठिकाणी सातत्यानं बॅटर पासून दूर गोलंदाजी केली जाते, म्हणजेच अवे फ्रॉम द बॉडी. या चेंडूंवरती कमीत कमी धावा येतात. फुलटॉस बॉल उडवला ऑन साइडला, फटका फसला की काय, परंतु नाहीये. बॉल चालला सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या पार केलाय वार, ठोकलाय षटकार. थँक्यू डिझाईन. मैदानाच्या आत आता षटकार ठोकलाय. खरं तर आशा निराशा पूर्ण एकदा जिवंत झाल्यात. खरं तर श्रीनाथच्या बॅटपत्ता षटकाराला आहे. आतापर्यंत श्रीनाथ जवळ 6 चेंडू खेळतो आणि 6 मध्ये तब्बल 11 धावा बनवल्या, परंतु हा देखील बॉल पाठवल्या. लगातारचा हा दुसरा कडबा प्रहार आडव्या बॅटने केलाय. कडबा प्रहार लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. जो हरायला घाबरत नाही तोच जिंकण्याचे धाडस करतो. मैदानाच्या आत खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. असं वाटलं होतं की संघ आता दबावमध्ये येतोय, परंतु त्याच क्षणाला त्याच मुवमेंटला मात्र 2 षटकार खेचले मैदानाच्या आत. आता मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. मी बघाशीच म्हटलं की धामणगाव संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. या टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मैदानाच्या आत अजूनही भावेशचं येणंही बाकी आहे, म्हणजेच ही एक महत्वाची बाब असू शकते. इथनं कमबॅक करावं लागेल. ओमकारनं चांगली गोलंदाजी केली, परंतु प्रेमनाथ या ठिकाणी धाबा खर्च करतोय. आतापर्यंत 4 बॉल फेकले, 4 मध्ये 14 या गोलंदाजानं खर्च केल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा. आता उर्वरित समीकरण मात्र राहिलंय ते म्हणजेच येणारे 14 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. मॅच मात्र क्लोज होत चालली आहे. गुडलेन स्पॉटचा चेंडू वेगवान तेज तर्रार जबल हा चेंडू मी तर म्हणेन स्टँडवरून निघून जातोय. प्रत्येक डॉट बॉल हा महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण की या मैदानावरती खेळण्याचा प्रत्येक संघांचं स्वप्न आहे. खरं तर अशी स्पर्धा खूप कमी होतात.
नक्कीच स्पर्धेचा प्राइस जरी कमी असला परंतु आयोजन पाहून असं वाटत नाहीये की या स्पर्धेचा प्राइस फार कमी आहे, परंतु मैदानाच्या आत खेळण्यासाठी भरपूर मजा येते. खरं तर क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची जत्रा आपण पाहता या मैदानाच्या आत. खरं तर अनबी स्पोर्ट्स खांडपे या संघाच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतात. अर्थात स्वर्गीय सुक्रिया झिपऱ्या हजारे स्मृती चषक. फटका सुंदर आहे, गॅप मध्ये ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय सरळ डीप मध्ये परंतु फिल्डरच्या आव्याकाच्या बाहेर, सीमाच्या पार, नशिबाची साथ, चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक होती मैदानाच्या आत आपण पाहतात. समीकरण आता जवळ जवळ आपण पाहतात येऊन पोहोचले ते म्हणजे देणारे 12 चेंडू आणि 25 आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 25 धावा संख्येची गरज. मॅच क्लोज झाली आहे, क्लोज एन्काउंटर पाहायला मिळतोय. हा षटक दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा आहे, भरपूर इम्पॉर्टंट हा षटक राहू शकतो दोन्ही संघांसाठी. आता दोन्ही टीम एकत्र आल्या असलेल्या आणि नक्कीच चर्चा झाली असेल दुसऱ्या बाजूला खांडपे संघाची की आता इथनं मॅच पुन्हा एकदा बनवावी लागेल, इथनं चांगल्या गोलंदाजाला वापरावा लागेल. खरं तर खांडपे संघाचा अर्थातच गावदेवी खांडपे संघाचा ट्रम्प कार्ड आता या षटकात वापरावा लागेल, कारण की दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आत सेट झालेत. एका बाजूला पाहिलं तर सतेचाई बॅटबद्द षटकार आलाय, परंतु दुसऱ्या बाजूला श्रीनाथ देखील आता आक्रमकता दाखवते मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 गोलंदाज कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समीकरण 12 चेंडू 25 ची गरज. प्रत्येक बॉलवरती धावा येणं महत्वाचं आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी धरून चालले तरी देखील 12 होतात, परंतु या ठिकाणी 12.5च्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर सामना धामणगावच्या बाजूने होऊ शकतो. गेम ऑन. फटका या ठिकाणी चांगला पूल केलाय, पूल पॉवरफुल समालोचन कक्षाला सलामी देणारा हा सनसनीत झणझणीत आणि खणखणीत षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. मैदानाच्या आत षटकार घेतलाय आणि षटकाराच्या नंतर मात्र डगआउट मधून अर्थातच गावदेवी खांडपे खेळाडू कक्षातून आपण पाहता टाळ्यांचा कडकडाट, आवाज देखील जोरदार आला, कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे. अगदी क्रिकेटच्या या खेळात मात्र कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने गोष्टींना भरलेला खेळ आहे. या ठिकाणी मैदानाच्या आत आपण पाहता आता उर्वरित समीकरण येणारे 11 चेंडूनं 19 धावा संख्येची गरज आहे. या विकेटवरती खरं तर नक्कीच फोकस द्यावा लागेल. जर का येत नाही एखादा विकेट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. शॉर्ट प्लेन बॉल, फटका फसलाय, झेल महत्वाचा, कठीण कॅच आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. नशीब ही बलवंत आहे. मैदानाच्या आत टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघाचं इथून अजून 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 35 झाली आहे. आता उर्वरित समीकरण अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आत 10 चेंडू 17 ची गरज. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. फटका पुन्हा एकदा फसलाय, झेल महत्वाचा आहे, परंतु या ठिकाणी झेल होईल का पाहावं लागेल. आणि या ठिकाणी मात्र प्रयत्न चांगले झाले. खेळाडू पण पाहतात निखिल मात्र डीप मधून सरळ 30 सर्कल मध्ये पोहोचले. प्रयत्न चांगले झाले, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्नांना अपयश आलं.
तुम्ही प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला तुम्ही कधीच चुकू नका. मग ते क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्य, नेहमी प्रयत्न करत राहा. आणि हेच खऱ्या अर्थानं निखिलनं दाखवलंय. कॅच कठीण होती परंतु मात्र चांगले प्रयत्न झाले. अजून 2 धाबा मागील 2 चेंडूवरती, मात्र 2 मी तर म्हणेन जीवनदान मिळालेत या खेळाडूला. मॅच हळूहळू क्लोज होत चालली आहे. 9 चेंडू 15ची गरज आहे. अगदी मैदानाच्या आत मागील 2 चेंडूवरती जरूर त्या कॅच कठीण होत्या, परंतु ही सोपी कॅच होती, पकडायची होती. परंतु स्वतः गोलंदाज जशी कॅच ड्रॉप झाली, मात्र दोन्ही हात डोक्यावरती आले आणि मनामध्ये म्हणत असेल का आता हे काय झालं. जबल या टीमसाठी गोवा ट्रिपचा प्लॅन आहे. जर का चॅम्पियन पद मिळवला परंतु अशा प्रकारे चुका कराल तर नक्कीच प्लॅन कॅन्सल सुद्धा होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल ऑन साइडला ड्राईव्ह केला, फटका सुंदर आहे. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित, तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी एखादा लेदल बरो क्रिकेटर ज्या प्रकारे फिल्डिंग करतो त्या प्रकारची फिल्डिंग मात्र डीप मध्ये पाहायला मिळाली आहे. एकच धाव या सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39 धाबा, म्हणजे अजूनही सामना जिंकण्यासाठी म्हणजे अजूनही 13 धाबा बनवायच्या आहेत. 7 बॉल 13ची गरज. शेवटचा बॉल आहे, महत्वाचा आहे. अगदी हा चेंडू यॉर्क लाईनचा पाहायला मिळाला. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, इतना दबाव प्रेशर पाहायला मिळतो. इतना अजून चुका घडलं काय. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. नशीब बलवंत आहे टीम जय महाराष्ट्र मानगाव संघाचा. आता या ठिकाणी आपण पाहतात धामणगाव संघाला धाबा किती मिळते. यस पंच, टोटल 6 धाबा. तर नक्कीच आता या ठिकाणी पंच चर्चा करतील की या चेंडूवरती किती धाबा येतील. तर यस पंचांचा इशारा 6 धावांचा, म्हणजे 6 धावा आता धाव फलकावरती ऍड होत आहेत. आणि आता शेवटच्या षटकात सामना येऊन पोहोचलाय. येणारे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 6 बॉल 7ची गरज. तर चला टीम गावदेवी खांडपे संघ, असं म्हणतात ना की नशीब भी बहादुर का साथ देती है. आणि या ठिकाणी खरं तर नशीब सध्या तरी आता धामणगाव संघाच्या बाजूनं. अगदी तुमचे 99% मेहनत आणि 1% तुमचा लक तुम्हाला 100% सक्सेसफुल बनवतो. आता या ठिकाणी खरं तर तो 1%चा लक आहे ना, तो भरपूर महत्वाचा असतो. आणि तो लक आता जय महाराष्ट्र धामणगाव टीमच्या बाजूनं. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. इथून सुद्धा मॅच बनवू शकते, इथून देखील पुनरागमन करू शकतो गावदेवी खांडपे संघ. घरच्या मैदानावरती खेळतायत, सर्व काय माहिती आहे या टीमला. आता इथनं चांगला खेळ, चांगला डाव आपल्या टीमसाठी करावा लागेल. तर फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. अजूनही
2 ते 3 मॅचेस बाकी आहेत. सहा बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहता दिवेश. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा हा चेंडू ऑनसाइडला आपण पाहता खोदून काढलाय, परंतु लॉंग ऑफला खेळाडू आहेत तेवढी चांगली फिल्डिंग. या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती पहिली धाव आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि या ठिकाणी आपण पाहता पहिल्याच बॉलवरती मात्र एक धाव आली आहे. 5 बॉल 6 ची गरज. 5 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या बाजूने. जर काही इथनं डॉट बॉल विकेट आले तर मॅच पुन्हा एकदा पलटू शकते. गावदेवी खांडपे संघाच्या बाजूने जास्त वेळ घेऊ नका. वेळेचा विचार केला तर ठीक 4 वाजून 34 मिनिट झालेले आहेत. फास्ट क्रिकेट खेळा. अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत. नेक्स्ट मॅच जय हनुमान कोणी त्यांच्या विपक्षात मिथिलिवन कवाड बी संघ आपण पाहता. ती देखील मॅच चांगली पाहायला मिळेल. यॉर्कर लाईनचा हा चेंडू खर तर भन्नाट वेगानं आलाय. अगदी दिवेशकडे क्षमता आहे मॅचला आपल्या बाजूने आणण्याची. मात्र जर का या ठिकाणी सामना शेवटपर्यंत आला तर नक्कीच ओव्हरथ्रो त्याच्या 4 धावा महाग ठरू शकतात. आता या ठिकाणी 4 बॉल सामना जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवला. खेळाडू उपस्थित. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप की कॅच नव्हती तर ही मॅच होती. खरं तर या ठिकाणी हा फलंदाज घातकी होत होता श्रीनाथ आणि नक्कीच सतीश होते आणि सतीश मात्र या ठिकाणी सेट झालेला बॅटर होता. अपसेट करण्याची संधी आली होती. कॅच जर पकडले असते तर मॅच बनली असते. क्रिकेटमध्ये म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ. 3 बॉल 4 ची गरज. शॉट ऑफ लेंथ. अगदी हा चेंडू सरळ यष्टांवरून जाणारा पाहायला मिळतोय. अगदी साथीदार अर्थातच श्रीनाथ देखील हेच सांगतोय की हा बॉल सरळ स्टंपवरून निघून जातोय. वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. दी कॅच आणि तदनंतर ओव्हरथ्रोच्या धावा जर का अजून असत्या तर मॅच मध्ये मी तर म्हणेन मॅच पूर्णपणे गावदेवी खांडपे टीमच्या बाजूने असते. आता उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आता 4 धावसंख्येची गरज होती. आता या ठिकाणी या बॉल वरती आले. एकच धाव. शेवटचा आता 1 बॉल. मॅच मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोहोचली आहे. मैदानाच्या आत ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. या ठिकाणी दिवेशने मात्र ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आणली आहे. 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. या ठिकाणी एखादा मोठा फटका चौकाराला तर सामना फिनिश होऊ शकतो. षटकाराला तरी देखील सामना संपू शकतो. आणि आता या ठिकाणी कोणता संघ हा सामना जिंकणार सांगणं कठीण आहे. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पाडायचं. जिंकलं तर इतिहास आणि हारलं तरी इतिहास मैदानाच्या आत घडला पाहिजे. अगदी मैदानाच्या आत खेळत असताना असा खेळ दाखवा की समोरचा संघ देखील म्हटला पाहिजे की हा खेळ मात्र आयुष्यातील सर्वात कठीण होता. 1 बॉल 3 ची गरज. सामना आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी. खर तर घरचा संघ मैदानाच्या आत खेळतोय. 1 बॉल 3 ची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहताय तो श्रीनाथ आहे. मॅच इथे फिनिश होऊ शकते का? क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगणं कठीण आहे. अप अँड डाऊन चढाव उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव. या 2 संघाच्या दरम्यान कधी हा सामना धामणगाव टीमच्या बाजूनं तर कधी हा सामना गावदेवी खांडपे टीमच्या बाजूनं. शेवटचा बॉल शिल्लक. 1 बॉल 3 ची गरज. आणि या ठिकाणी यॉर्क लाईनचा हा बॉल. 1 धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. ओमकार धावलाय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद.
साठी मात्र आदित्य पाटील आणि सागर पाटील या दोन्ही बंधूंच्या आणि हंसराज तारे यांच्याकडून देखील 1000 रुपये आणि आतिश पाटील या दोघांचा मिळून म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिवेशला दिलं जाईल. तरी आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज द्यायचं आहे. आणि मॅच विनर राहिला तो म्हणजे 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेंड केल्या.